नमस्कार. विकसित भारताच्या अमृतकाळ आपल्याला पाहायला मिळतो आहे. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची मोदी सरकारची ही 11 वर्ष. 2014 नंतरचा फरक आपल्या सर्वांनाच जाणवतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर श्रद्धा ठेवून मोदी सरकार चाललंय आणि या मोदी सरकारच्या सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाच्या 11 वर्षामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळालं याची उजळणी तर आपण केली पाहिजे. म्हणजे जेणेकरून आपल्या हे लक्षात येईल की जे 70 वर्षात आपल्याला स्वातंत्र्यानंतर त्याचा विचारही पाहायला मिळाला नाही, अशा गोष्टी प्रत्यक्षात होताना दिसत आहेत. गोरगरिबांची, वंचितांची सेवा, दीनदयालजींच्या अंत्योदयाच्या विचारावर गाढ श्रद्धा ठेवून भारतीय जनता पार्टीचे काम चालतं आणि त्याच विचारांचं हे सरकार आपल्याला लक्षात येतं की गरीब कल्याणासाठी टोटल 81 कोटीहून अधिक लोकांना मोफत अन्नधान्याचा पुरवठा इतका दिवस सातत्याने देणं, हे सुद्धा जगातलं सगळ्यात मोठी एक गरीब कल्याणाची योजना म्हणत आहे. फक्त अन्नधान्य देऊन मोदी सरकार थांबलंय का? असं नाहीये. तर त्याबरोबर छोटे व्यावसायिक असतील, फेरीवाले असतील, ह्या सर्वांचा सुद्धा प्राधान्याने विचार केलाय. खर तर फेरीवाल्यांसाठी विचार करणारं हे पहिलं शासन भारताने पाहिलंय आणि या 68 लाखांपेक्षा अधिक फेरीवाल्यांना स्वनिधी योजनेअंतर्गत 10,000 असेल, मग 20,000 असेल आणि तिसरा टप्पा 40,000पर्यंत कर्ज देताना आपण पाहिलंय. आणि या फेरीवाल्यांना त्यांचा व्यवसाय सांभाळत आपल्या कुटुंबाची अर्थनीती चालवण्याचं आणि कुटुंब चालवण्याचं धारिष्ठ्य देण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे. बरं, त्याच्या पुढे जाऊन बघितलं तर युवकांना आणि युवतींना आपल्या पायावर उभं राहण्यासाठी जेव्हा बँकेचा दरवाजा खटखटायची वेळ येते, तेव्हा मात्र बँक विचारत होती की तुमच्या घराची किंमत किती आहे, तुम्ही आम्हाला तारण काय देणार, गहाण काय ठेवणार. परंतु ह्या सगळ्याला फाटा देऊन मोदी सरकारने अत्यंत अभिनव अशी योजना आणली, जी अत्यंत लोकप्रिय झाली. त्याचं नाव आहे मुद्रा योजना. या मुद्रा योजनेमधून आजवर 52.5 कोटीपेक्षा अधिक लोन देणं झालेली आहे. व्यावसायिकांना कर्ज पुरवठा हा झाला तरच मार्केटमध्ये म्हणजे बाजारामध्ये खेळतं भांडवल यायला लागेल आणि या खेळत्या पैशामधून एकंदरीत समाजाचं उत्थान होत आहे. त्यामुळे अमृतकाळ ज्याला आपण म्हणतो, ज्या आपल्या स्वातंत्र्याच्या 75 मध्ये आपण जेव्हा पदार्पण केलं, त्यावेळी आपल्या असं लक्षात आलं की इथून पुढच्या शताब्दी पर्यंतच्या काळाला आपल्याला अमृतकाळ म्हणायचं आहे आणि विकसित भारत आपल्याला 2047 मध्ये पाहायचा आहे. त्याचा संकल्प जेव्हा माननीय पंतप्रधान देशाचे करतात, तेव्हा आपलं सर्वांचंच कर्तव्य आहे की त्यांच्याच त्या दिलेल्या संकल्पावर पूर्ण श्रद्धा ठेवून आपण पुढचं मार्गक्रमण करूया.